आणि यानंतर पुढे बघूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। डोंबिवलीमध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज। अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाला, त्यामुळे उपचार। आज कोर्टात हजर करणार। म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे हे आदेश। नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार। म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद। इतर आरोपींवर हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची दाट शक्यता। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका। प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याची देखील चर्चा। नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक। लवकरच त्याची प्रचिती येणार, मंत्री उदय सामंत यांचा दावा। शिंदेंच्या शिवसेनेतच रस्सीखेच, बहुमत असताना नगरसेवक फोडण्याचं कारण काय? ठाकरेंचे नगरसेवक केशव पोरजे यांचा हा सवाल। तर शिंदेंसोबत कुठलीही बैठक झालेली नाही, विकास निधीबाबत बैठकीसाठी आयुक्तांनी 4 तास बसवून ठेवलं, पोरजे यांचं हे स्पष्टीकरण। 2 दिवसांमध्ये 2 मोठ्या भेटी झाल्या, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय का असा सवाल। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची चर्चा, पवारांनी शिंदेंसोबत घेतलेल्या भेटीवर भावना व्यक्त। संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया। महाविकास नव्हे महाविनाश आघाडी एकमेकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतायत। राऊत आज शरद पवारांनंतर तर उद्या ठाकरेंवरही आरोप करतील। भाजपच्या नवनाथ बन यांचा हा टोला। शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। सगळे खासदार पवारांसोबत, स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनवणे यांचे खडे बोल। आमचे कोणतेही खासदार हे नाराज नाही, शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली, राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, खासदार सुप्रिया सुळे यांचं भाष्य। शेतकरी कर्जमाफीआधी सरकारनं केंद्राकडे आयकरबाबत डेटा मागवला। केंद्राचा डेटा आल्यावरती उपाययोजना केली जाणार। कर्जमाफीबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही, सरकारची माहिती। मुख्यमंत्री आज सभागृहात उत्तर देणार। शेतीमुळे नव्हे तर घराघरात स्टार्टअप असल्यानं भारताला सोने की चिडिया म्हणत होते, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य वादात। पिंपरीच्या मोशी कचरा डेपोमध्ये 40हून अधिक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 जण। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका। पिंपरी चिंचवड पालिकेत शालेय साहित्य खरेदी व्यवहारात 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। चौकशीच्या मागणीसाठी राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर पत्राचा ते खिचडी घोटाळा, भ्रष्टाचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, बन यांचं प्रत्युत्तर। चेंबूरमधील दुर्घटनेला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कारणीभूत, चौकशी समितीचा ठपका। अहवाल विशेष सभागृहात सादर होणार। शाळेच्या व्हॅनवर जुनं झाड कोसळून 11 वर्ष विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू। रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव। भोंदू अशोक खरात प्रकरणात बदनामी केल्याविरोधात याचिका। आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया यांच्यासह इतरांवर मानहानीचा दावा दाखल। नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला जामीन। तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य, कोर्टाकडून भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला। विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरात मोर्चा। खासदार सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेला अटक करण्यासह आरोपींवर मकुका लावण्याची मागणी। 20 जून रोजी विलास घुलेची झाली होती हत्या। राज्यात पावसाचा जोर अखेर ओसरला। पुणे, साताऱ्यासह विदर्भात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट। इतर जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट नाही। जुन्नर तालुक्यातील मीना नदीचं रौद्र रूप, मुसळधार पावसामुळे वडद धरणातून 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नारायण गावातील मेहेर, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 49.41% इतका पाणीसाठा. गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 0.82% वाढ. तर मुंबईकरांना हा मोठा दिलासा. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली. माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी. दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम. मुख्यमंत्री फडणवीस आज घेणार दर्शन. परळीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ. 700 वारकऱ्यांचा सहभाग. मृदुंगाचा गजर, गणगण गणात बोतेचा जयघोष.